भेंडवळची घटमांडणी संगणक युगातही 350 वर्षाची परंपरा कायम। उद्या पहाटे सुटणार पावसासह पिकांचे गोड। विज्ञानाच्या आणि संगणकाच्या युगातही आजही ज्या परंपरेवर उभ्या महाराष्ट्राचा आणि शेजारच्या राज्याचा अढळ विश्वास आहे, अशा प्रसिद्ध भेंडवळच्या घटमांडणीचा विधी आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडला। जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथे 350 वर्षाची प्रदीर्घ परंपरा जपत 19 एप्रिलच्या सायंकाळी ही मांडणी करण्यात आली। 19 एप्रिलच्या सायंकाळी ही मांडणी करण्यात आली असून संपूर्ण राज्याचे लक्ष आता उद्या सोमवारी 20 एप्रिल रोजी होणाऱ्या भाकिताकडे लागला आहे। 350 वर्षापूर्वी चंद्रभान महाराजांनी सुरू केलेली ही परंपरा आजही त्यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सारंगधर महाराज वाघ हे अत्यंत निष्ठेने पुढे नेत आहेत। गावाबाहेरील वाघ यांच्या शेतात 18 प्रकारचे धान्य, करवा आणि नैवेद्याची शास्त्रोक्त पद्धतीने मांडणी करण्यात आली। रामनवमीच्या दिवशी हनुमान मंदिरावर केलेल्या मांडणीचा आणि आजच्या घट मांडणीचा ताळमेळ लावून उद्या सूर्योदयापूर्वी जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यासाठी भविष्यवाणी वर्तवली जाईल। उद्या पहाटे जाहीर होणाऱ्या निष्कर्षामध्ये प्रामुख्याने येत्या वर्षात पावसाची स्थिती कशी राहील, खरीप आणि रब्बी हंगामातील 18 पिकांचे उत्पादन आणि बाजारातील स्थिती, वाढत्या खर्चामुळे कपाशीचे पीक कमी होत असताना यंदा बीटी कपाशीची स्थिती काय असेल यावर विशेष लक्ष असेल। देशाचे संरक्षण, आर्थिक व्यवस्था, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा संकेत या बाबींवर विशेष लक्ष राहील। या सोहळ्यासाठी केवळ विदर्भच नव्हे तर खानदेश, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातून हजारो शेतकरी भल्या पहाटे भेंडवळमध्ये दाखल होत आहेत। आरसी न्यूज 24 करिता अनिल भगत, जळगाव। भेंडवळची सुप्रसिद्ध घटमांडणी आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर झाली आणि या घटमांडणीचा सर्वात मोठा फायदा हा परिसरातील शेतकरी हे दरवर्षी घेत असतात। यावर्षी येणारं पीक हे कोणतं राहील चांगलं आणि पाऊस कोण्या कसा राहील याचा तंतोतंत अंदाज सांगणारं हे एक भेंडवळचं अंदाजपत्रक आहे आणि याचा एक चांगला अभ्यास करून तुम्ही वर्षभर तुमच्या पिका पाण्याचा अंदाज चांगल्या पद्धतीने घेऊ शकता। माझं नाव अमोल इस्सल, मी जामोदवरून आज भेंडवळची सुप्रसिद्ध अशी घटमांडणी पाहण्यासाठी आलो। आज ही घटमांडणीची विशेषता अशी आहे की पुढच्या वर्षातील आपले पाण्याचे अंदाज, त्याच्यानंतर पिकाचे अंदाज, त्याच्यानंतर देशभरातील राजकारणाचे अंदाज हे पूर्णपणे आपल्याला उद्या सकाळी येथे अंदाज समजत असतात। त्याची आज जे मांडणी आहे ते आज मांडणी झालेली आहे। तर उद्याच्या अंदाजानुसार आपल्याला पुढच्या वर्षी कोणत्या प्रकारचे पिकं लावावे, कोणत्या प्रकारचे पिकं लावू नये, त्याच्यानंतर पाण्याचा अंदाज कसा राहील हे आपल्याला या घटमांडणीतून समजत असते। तर या घटमांडणीचे उद्या सकाळी अंदाज जे येणार आहेत, तरी या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी कोणते पिकं लावावे व कोणते लावू नये याच्यानुसार जर लावले तर आपल्याला नक्कीच पुढच्या वर्षी शेतीमध्ये भरघोस असे उत्पादन येऊ शकते।